सो मित्रांनो, तुमचा फ्रेंड मयूर पाटील परत एकदा आलेला आहे आणि आता परत ब्लॉग सुरू करतोय. काही प्रॉब्लेम्समुळे मी बंद केलेले ब्लॉग्स आणि अभ्यास पण होता, एक्झाम्स पण होते. एक्झाम्स आता सुद्धा आहेत, बट आता मी घरी यायला निघालोय आणि बहुतेक मी ट्राय करेन की रोज ब्लॉग करायचे आणि परत ब्लॉग सुरू करतोय. सो स्टे ट्यून्ड विथ मी. आतापासून मी सर्व ब्लॉग्स करणार आहे आणि बहुतेक डेली ब्लॉग करायचं ट्राय करेन आणि नाही जमलं तर शॉर्ट ब्लॉग्स तरी मिनी ब्लॉग्स ते टाकणार. तर आता मी निघतो 31 मे आज. तर आज मी निघतोय घरी. आता हा व्लॉग कधी अपलोड होईल मी सांगू शकत नाही, कारण मी पोहोचणार बहुतेक उद्या घरी 2 वाजता. 2 वाजेपर्यंत अरायवल टाईम आहे मुंबईला. तर आता बघू काय होतं पुढे आणि मी घरी कधी पोहोचतोय वगैरे, आणि तसं तुम्हाला सांगतो आणि मग अपडेट करतो. आणि मी तसं इंस्टाला मी टाकेनच आणि व्हॉट्सअपला पण टाकेन. सो सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. सो फायनली मित्रांनो, इथे पॅकिंग वगैरे झालेली आहे. मी आणि सुप्रीत निघालोय. प्रद्युम्न, नागेश वगैरे ते दीदी वगैरे ते लोक नंतर येणार आहेत. तर विषय कसा, आम्ही घेतला आहे डोम एक छोटासा. ते आम्ही डोमला सर्व सामान वगैरे आणून ठेवलं आहे. आता नागेश करेल सर्व बरोबर लावेल सगळ्या इकडे. तर मी आता निघतो. तर फायनली मित्रांनो, प्रद्युम्न बघा कसं काय करतोय. सेफ्टी फर्स्ट. कारण प्रद्युम्न सगळी सेफ्टी बघतोय A to Z. बघा कशी बॅग पॅकिंग करतोय. तर बॅग ठेवायची आहे गाडीमध्ये. ती एक बॅग झालेली आहे तशी पॅक मारून. आता ही दुसरी बॅग. तर चला आता हे पण टाकू आपण आणि मग फायनली निघूयात. तर मित्रांनो, फायनली आम्ही निघालेलो आहे. बसलेलो आहे. सुप्रीत चायमनियर एंड प्रद्युम्न कांबळीयर बघ रे. आणि आता आम्ही निघालोय फायनली परतीच्या प्रवासाला, म्हणजे घरीच. आणि आता घरची एवढी आता आठवण येते, भरपूरच आठवण येते. तो चला, हे आमचे फ्लॅटचे ओनर आहेत, तेच आम्हाला सोडायला येत आहेत. सो चला आता डी आता तुम्हाला दाखवतो रस्ते कसे तिथले. तर ते पण बघा तुम्ही. फायनली ताशकंद तिकडे आणि आम्हाला लेवर ताशकंदलाच आहे. तर फायनली आपण आता बिश्केक क्रॉस केलेला आहे आणि फायनली बाय बाय टू बिश्केक आणि आलेलं आहे. आणि ऑलमोस्ट 250 किलोमीटर आहे फक्त. बघा बिश्केक संपलेलं आहे टोटली आणि आता आपण चालू पुढे. तर मित्रांनो, आपण पोचलेलो एअरपोर्टला. बोर्डिंग वगैरे केली आणि बोर्डिंग पास वगैरे भेटलेलं आहे मला. आता चला आपण आता फ्लाईटकडे बघू. फ्लाईटची वाट बघतो. फ्लाईट आहे कधी येते वगैरे. मला तर आला आहे कंटाळा पूर्ण. सो वी विल सी व्हॉट हॅपन्स द नेक्स्ट. चला सोबत राहा माझ्या. 1 hour later. फायनली फ्लाईटचं चालू झालं आहे. काय बोर्डिंग नको आणलं आहे, नको. 1 तास झाला बसलं इथे. 1-1.5 तास झाला बसलं. काय होत नाही. ही लाईन पण बघा किती, एवढी लाईन आहे पूर्ण भयंकर. मला तर वाटत नाही काय घेतील. मी जेव्हा घुसतो बिझनेस क्लासमध्ये. आता बघू काय होतं आणि मग जाऊयात तसं. चला गाईज, फायनली बिझनेस क्लासच्या ह्याच्यातून मी घेतो एंट्री. बघू आता काय देते का नाही एंट्री. हां, फायनली दिली एंट्री देते बिझनेस क्लासमधून. सो चला जाऊयात. चला. तर मित्रांनो, फायनली अलाउ केलं मला बिझनेस क्लासमध्ये. तर आला चला
सीट भेटलेली आहे. आता बघू विंडो सीट. फ्लाईट फक्त 20 ते 40 मिनिटाची आहे, तर एवढं काय नाही. विंडो सीट तर नेहमीच भेटते आणि जुगाडच तसा केलेला असतो नेहमी. I got 2 damn phones, call me Kevin Gates. Get these bands, lock them up, put them in a race. Don't need no safe. 2 hours later. गाईज फायनली पोचलोय ताशकंदला. माहीत पण नाही कधी पोचलो. जवळजवळ 1 तास झाला आहे. फ्लाईटमध्ये होतो, झोपून गेलेलो, एकदम थकलेलो होतो. झोपून गेलो होतो, तर मला तर काय माहिती पडलं नाही कधी पोचलो. मध्ये आले होते एकदा विचारायला कॉफी वगैरे, तर मी अवॉइड केलं. ट्रॅव्हलिंग करतो सो अवॉइडच केलं. सो आता पोचलं ताशकंदला. आता इथं आहे लेओव्हर 14 आवर्सचा. लास्ट टाईम पण लेओव्हर होता 14 आवर्सचा, बट ते 16 आवर्स झालेलं. आता बघू हे 14 आवर्सचं कधी काय काय होतं ते. 14 आवर्स कसे निघतात माझे, मी तो झोपूनच काढणार आहे बहुतेक, कारण तसं पण इथे विजा नाही आहे माझा ताशकंदचा, उझबेकिस्तानचा. सो बाहेर जाता येणार नाही. सो आता इथेच झोपून काढणार 14 आवर्स. तर चला बघू, उतरल्यावर तुम्हाला दाखवतो कसं आहे ताशकंदचा एअरपोर्ट. तर मित्रांनो फायनली उतरलेलो आहे एअरपोर्टला आणि आता वाट बघतोय सुप्रीतची. सुप्रीत पण होता, बट सुप्रीतची सीट मागे होती. सो मी पुढे झालो आणि तो मागे झाला. अजून तो आला नाही. बस वगैरे दुसरी बस जायला निघाले, बट अजून सुप्रीत काय आला नाही. बघू आता सुप्रीतची वाट बघता बघता आला तर ठीक आहे, नाही तर पूर्ण प्लेन खाली झालेला आहे. Approximately 10 hours later. तर मित्रांनो अशा प्रकारे आमचे जवळजवळ 10 ते 11 तास निघालेले आहेत. आम्ही काढले झोपून. दुसरी झोप आता करू तरी काय. 14 एक तर एअरपोर्ट पण एकदम छोटा आहे आणि खायला पण काहीच नाही आहे. ते सगळं नॉनव्हेज आहे बीफचं, आणि मी व्हेजिटेरियन आहे. सो मला तर खायला काही ऑप्शनच नव्हतं. चपाती आणलेली, पराठे आणलेले, तेच खाल्ले. आणि आता झोपाच काढल्यात 10 ते 11 तास. आता बाकी उरलेलं आहे 1-1.5 तास, आणि ते काढायचं फक्त आता. आणि त्याच्यानंतर चेकिंग होईल आणि मग फ्लाईटमध्ये बसून तसं घरी. बघू आता कसे निघतात हे, टाईमपास कसं होतं ते. 2 hours later. तर गाईज फायनली बोर्डिंग वगैरे झालेलं आहे आमचं. आता बसने जायचं वाटतं, कारण ट्रेन तर लागलेलं नाही इथे. चेकिंग चालू आहे इथे. बघू काय कसं झालं. आज पण बिझनेस क्लास आहे, तर हे करतो आहे, चेकिंग करतो. बघू आता पण अलाव करतायत की नाही करत ते. तर चला बघू. गाईज इथे तर ते बिझनेस क्लास लाईन वगैरे काय नाही, सगळ्यांनी एकच लाईन इथे. हे भरमसाठ मोठी लाईन आहे. काय फायदा तर होणार नाही, त्यापेक्षा थांबू आपण थोडा वेळ आणि मगच जायला लागेल मला वाटतं. फायनली भेटली. आता पण विंडो सीटच आहे, काय विषय नाही एवढा. कारण विंडो सीट बुक केलेली तर भेटली आम्हाला. आणि काय नाही एवढी ठीकठाक आहे. फ्लाईट पण लास्ट टाईम होती तशी, फक्त यावेळेस एकच ॲड ऑन झालं आहे. जस्ट की समोर स्क्रीन आहे सीटच्या, तुम्हाला दाखवतो फ्लाईट कशी आहे. जस्ट स्क्रीन आहे, ॲड झालं आहे बस. आणि बहुतेक मील मी सिलेक्ट केलेली. आता बघू मील कोणती आहे ते. मी व्हेज मील सिलेक्ट केलेली. आता बघू तुम्हाला दाखवतो मी फ्लाईट वगैरे कशी आहे. I got 2 damn phones, call me Kevin Gates. Get these bands, lock them up, put them in a race. Don't need no safe. We get all our feelings change. Don't feel the same. No, I don't wanna feel this way. I can't escape, you know, no. My heart is racing, no, no. You took my place and I can't take it back, no. फायनली त्यांनी काय ॲपल ज्यूस दिला. उझबेकिस्तान एअरवेज सेफ्टी स्टेप एकदम ॲपल ज्यूस. बघू ट्राय करू कसं आहे ते. बहुतेक तर ठीकठाकच असतं, बिकॉज लास्ट टाईम पण ॲपल ज्यूस होता. लास्ट टाईम आलेलं तेव्हा. आता पण ॲपल ज्यूस घेतलं, तेच चांगलं लागतं. असं काही चांगलं लागत नाही. सो मी ट्राय करतो. ठीक आहे, व्ह्यू तर एकदम खतरनाक आहे. तर मित्रांनो फायनली बिल आलेली आहे. मी फ्रूट सलाड घेतलेला आणि बिर्याणी आलेली आहे कॉम्प्लिमेंटरी. फ्रूट सलाड ऑर्डर केलेला, तर बिर्याणी तरी कॉम्प्लिमेंटरी दिली आहे. ठीकठाक आहे बिर्याणी, मला नाही आवडली, मशरूमवाली आहे. ड्रायफ्रूट्स पण आहेत त्याच्यात. तर बघू मी ओपन करतो आणि कसं आहे. तर फ्रूट्समध्ये बघू शकता ऑरेंज, ॲपल, हे पाईनॲपल एकदम फ्रेश आहेत. ॲपल वगैरे सर्व फ्रेश आहे. हे काय बनपाव दिलं आहे, बनपाव टाईप्स आहे. हे काय बटर आहे. आणि हे ड्रायफ्रूट्समध्ये हे दिलं आहे, हे दिलं आहे, हे दिलं आहे. बिर्याणी तर मी नाही खाणार आहे. सो चला मी खाऊन घेतो. तोपर्यंत तुम्ही
2 hours later. गाईस फायनली मुंबईला आलोय. आता बघू लगेच घ्यायला किती वेळ लागतं आणि काय कसं काय. फायनली आता एवढं मजा असं झालंय कधी उतरतं आणि कधी वडापाव खातोय. बघू इथे कोणता फेमस वडापाव तो ट्राय करायला जाऊ. जर असं भेटेल ते खाऊ, कारण भूक सुद्धा खूप लागलेली आहे. भरपूर टाईम झाला ते दिलेलं फ्रूट सलाड खायची इच्छा झाली लवकर. चला आता बघू काय होतंय. तर मित्रांनो फायनली आलेलो मुंबईला आपल्या घरीच्या ठिकाणी. बॅगेज वगैरे घेतलेलं आहेत सुप्रीतनीच, त्याला सांगितलेलं बॅगेज घेऊन ठेव म्हणून. आता बघू कोण येते घ्यायला. पप्पा जर बोललेले की पप्पाच येणार आहेत घ्यायला. आता बघू कोण येतं आहे घ्यायला. सो बघू पुढे पुढे काय होते ते. आता कुठे कोण आलं आहे, कोण नेतो आहे, कुठे नेतो त्याच्यावर डिपेंड आहे. सो बॅगेज वगैरे आलेलं पण जाऊ आता. तर गाईज फायनली आलेलं आहे. भरपूर गरमी आहे, हिशोबाच्या बाहेर गरमी वाटते. इथं फॅनेत तरी गरमी वाटते भरपूर. तर आलो आहे आता. होतो कोणच आलं नाही अजून आणि माझ्याकडे सिम कार्ड पण नाही आहे कॉन्टॅक्ट करायला. आणि माझे जे मित्र होते ते पण सर्व गेले पुढे आणि त्यांच्याकडे सुद्धा सिम कार्ड नव्हतं. सो आता काय वाट बघा कोणत्या तरी कोपऱ्यात, नाही तर कोणाला तरी फोन घेऊन विचारायला लागेल मला की कसं कुठे. फोन करतो त्यांना आणि विचारतो कुठे काय काय. भरपूरच गर्दी आहे आता सध्या तरी. तर बघू गाईस. तर फायनली त्यांचा कॉल झालेला होता आणि ते मला बोलले की मित्रच आलेत, पप्पांना आले. पप्पा बहुतेक बाहेर गेलेत. पप्पांना कॉल केला, पप्पा बोललेत फ्रेंड्स सर्व पार्किंगमध्ये थांबलेत. सो बघू. आणि ह्यांनी काय फालतूगिरी गेलेली आहे हे काय खतरनाकवाला. निशांत आलेला आहे, सौरभ आणि क्षितिज. तर मित्रांनो फायनली आपली गाडी, क्षितिज, सौरभ, निशांत. जा रे बाबा जा. हम तो दीवाने दीवाने हम तो हे आपली गाडी लाव रे. 1 hour later. हे बघा कसं चालू आहे. फोटो स्नॅप स्नॅप हा हा. फायनली मित्रांनो आम्ही आलो जिमीज बर्गरला पुढे वाशीला. मी तर फर्स्ट टाइम येतोय. हे आलतं निशांत पहिल्यांदा. पहिला येऊन गेला तो बोलतोय चांगलं आहे. बघू आज तिकडे टेस्ट करू कसं आहे जिमीज बर्गर. आतापासून नुसता खायचा प्यायचा भेटणार. बस जायचं कुठं खायला बसायचं बस एवढंच दिसणार ब्लॉगमध्ये. बाकी जास्ती काय दिसणार नाही. आणि फिरायला जायचं बस. बघा आला नाही सुरू झाला. फायनली बसलो जिमीज बर्गरला. काय नाही काला झालोय परत. मस्त वर घालतो तिकडं थोडासा परत काला झाला होता. तर बघू जिमीज बर्गर याच्या म्हणण्यावरून आलो जिमीज बर्गरला. कसा लागतो बघू, टेस्टवरती आहे का नाही बघू आपण. मग आपण जिमीज बर्गर कसा आहे ते बघू. काय ऑर्डर करतोय निशांत. गाईज नुसतं डिस्कशन चालू, नुसतं डिस्कशन. आयफोन कोणाच्या चांगला फोटो निघतो, कोणाच्या चांगला फोटो निघतो. सौरभ बोलतो माझा 15 आहे, क्षितिज बोलतो माझा 14 Pro आहे. आणि हो हे काय S21 FE आमचं सगळ्यात भारी अँड्रॉइड. हा स्टोरी बघा. हे बघा हा चष्मा घातला. ऑर्डर दिली कधी अजून आली नाही. बघू कधी येते ऑर्डर. कसं बघू हे बघा. फोटो काढायची टेक्निक शिकते बघा. कसं फोटो काढतं बघा सौरभ पाटील. फायनली एक ऑर्डर आलेली आहे. हे काय आहे व्हेज प्लॅटर. हे व्हेज प्लॅटर आलेलं आहे. अजून काय मागवलं आपण. बर्गर पण बहुतेक आलेले दिसत आहेत. तर बघू बर्गर कधी येत आहेत ते. गाईज फायनली काय बर्गर आलेले आहेत आणि व्हेज प्लॅटर मागवलेलं ते दोन्ही सगळ्यात एकदम आलं. आता बघू गाईज थांबायला विचारू हे कसं आहे रे. तू रे माकडा थांब खायचं बाकी अजून. कालव्यावर सांगायचं आहे. कालव्यावर सांगू बघू. आता मी पण ट्राय करतो. गाईज हे काय आहे स्वीट पोटॅटो. यांना आम्हाला वाटलं काही पनीर बिनीर असेल. त्या निघालं रताली. काय रताली खायची होती घरीच उकडली असते ना, काढली असते ना रताली.
400 रुपयाची रताली. 400 रुपयाची रताली काहीच बकवास. तांबा सवर खातोय रताली. बरोबर आहे का? पानसडे जाऊ द्या. गाईज हे काय चीज बॉल चीज रोल काय होतं ते चीज वा किती स्ट्रेचेबल आहे. नुसते लांब 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 लांब. टेस्ट कर रे कसं आहे. टेस्ट कर रे. टेस्ट कर. गाईज फायनली खाऊन झाला. अरे देवा आमच्या मित्रांनी फोन केले पण आम्हाला उचलायचा नाही. ते नको उचलू बी नको तर आम्हाला उचलायचा नाही त्याचा. आपण नको केलं तर त्यांनी. अजून मित्र येतात क्षितिज आणि बाकी अजून सौरभ. आता भाषा बदलली. आता येणार आगरी बोली भाषा. आतापासून नुसती गावठी मराठी. ब्लॉगमध्ये नुसती गावठी मराठी. बघा तुम्ही पुढं कसं होतं आहे. आणि तुम्हाला गाडीत बसला सांगतो येऊ कसा होता जिमिसचा बर्गर. ते तुम्ही बघा पुढे काय सांगतो मी कसं होतं बर्गर वगैरे. तर फायनली गाईज गाडीत आलो आहे. क्षितिज आणि याची वाट बघता आता. ते गेलं जरा त्यांचं काम होतं वाशीमध्ये. 2 मिनटात येतील ते. आता बघू. जिमिस बर्गरला आम्ही ते व्हेज प्लॅटर मागवलेलं. त्यातून फक्त फ्राईज आणि ते चीज बॉल वगैरे भारी होते. बट ते काय रताली मागवलेली आम्ही. पण ते रताली ते घरीच खाल्लेली परवडतील आपल्याला. कारण ते बरोबर पण नव्हती लागत ती तळलेली त्याने रताली. त्यापेक्षा आम्ही बोलतो घरीच खा मस्त रताली उकरा न मस्त खा. आणि बाकी बर्गर वगैरे ठीकठाक होता टेस्टला. बट मॅकडी बेस्ट आहे. मॅकडीचा कोणता बर्गर रे? पनीरवाला ना. तो पनीरवाला बर्गर भारी लागतो. स्पायसी पनीरवाला. तुला कसं वाटलं रे आजचा जिमिस? नॉनव्हेज साठी जा. व्हेज साठी नका जाऊ. व्हेज साठी असेल तर नका जाऊ. मी पण बोलतो व्हेज साठी असेल तर नका जाऊ. मी स्वतः व्हेज आहे मला माहिती आहे. बिंदास जा पण नका जाऊ. व्हेजवाले जास्ती नका जाऊ. काचा असेल तर तो व्हेज प्लॅटर मागवा. व्हेज प्लॅटर मध्ये त्यांना बोला आम्हाला ती रताली नको. रतालीच्या बदली ती चीज स्टिक घ्या. चीज स्टिक तरी भारी लागते त्या. नाही तर चीज बोल जा. नाही तर त्यांना मिरच्या तळून द्या आम्हाला. हा मिरच्यांचं भजे. हा मिरच्यांचं भजे चांगले लागतील. हा आता हे दोघं येतात बघू. हे दोघं किती वेळ लावतात. मला बोललेत 5 मिनिटात होईल काम. आता बघू चला. गाईज आमचं लागले वाटोला नुसती ट्रॅफिक. 1 तास झालं ट्रॅफिक मध्ये बसल्यावर शिल्पाट्यावर. काहीतरी करा जरा याचा करा काहीतरी. आम्हाला कटाला ही पोरा लाईव्ह जाऊन मस्ती करता. लाईव्ह जाऊन तर आमचा लाईव्ह झाला बंद. आमचा नेटबीट सगळा आमच्याला. आम्हाला लागले लय ट्रॅफिक. 1 तास झाला त्या शिल्पाट्याच्या रस्त्यावर. शिल्पाट्याच्या डोंगरावर आवडी ट्रॅफिक लागले. 1 तास झाला ट्रॅफिक टाकलं. जेवढा खाल्लेला ना जिमिस बर्गरला ते रताली खाल्लेली उकरलेली ती पण निजारली सगळी. रताली निजारली. तो बर्गर निजारला सगळा निजारला. पण ती ट्रॅफिक काही खपन आहे. आवडी ट्रॅफिक कला असतं इथं. नेहमी येता ट्रॅफिक असतं. तर वडापाव खाल्ला असताना तिथं बरा झाला असता. अरे वडापाव काचाच राहिला आपला. आपल्या नाक्यावर दिला वडापाव होता. बघ यांचा टाइमपास दाखव यांचा. सगळ्यांना 2-2 GB नेट कपले. आता फोटो डिलीट करायला घेतल्या जुनं वाला. तर मित्रांनो काल भरपूर उशीर झाला आणि ब्लॉग एंड सुद्धा करताना आला. भरपूर पाहुणे वगैरे पण आलेले. नंतर मी ते ब्लॉगमध्ये घेतलं नाही. आणि आज सकाळी पण लेट उठलो. आता 12 वाजता उठलं. वाजले 2. आता मला ब्लॉग एंड करायचा होता म्हणून मी परत हे करायला घेतलं. शूट करायला घेतलं. तर तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग सांगा मला तसं. आणि बघेन मी ट्राय करतो आहे रोज ब्लॉग करायचे. सो मी बघेन रोज ब्लॉग करेन आणि अपलोड करेन. आणि असं तुम्ही सपोर्ट करत राहा. लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.